पंतप्रधान मोदी 2 दिवसीय ब्रुनेईच्या दौऱ्यावर 3 आणि 4 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी ब्रुनेईला भेट देणार। भारतीय पंतप्रधानांची ब्रुनेईला पहिलीच भेट। 4 ते 5 सप्टेंबरला पंतप्रधान सिंगापूरलाही भेट देणार। किल्ले राजकोट दुर्घटनेच्या संदर्भात चौकशी समिती गठीत। नेव्हीचे कमांडर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती। दुर्घटनेमागील दोषी कोण हे समिती निश्चित करणार। नक्षलवाद्यांच्या टेक्निकल टीमचा जहाल नक्षल केदार पोलिसांना शरण। नक्षलवादी केदारवर 6 लाखांचं बक्षीस। सोलापूरमध्ये आरक्षणाच्या मागणीवरून धनगर समाज पुन्हा एकदा होणार आक्रमक। 9 सप्टेंबरला धनगर समाज आमरण उपोषणाला सुरुवात करणार। नाशिकच्या पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये संतापजनक घटना। निवृत्त मुख्याध्यापकानं केला दिव्यांग कर्मचारी महिलेवर अतिप्रसंग। निवृत्त मुख्याध्यापकाला सोडून दिल्यानं कर्मचारी संतप्त। नाशिकमध्ये वीज प्रवाह खंडित होण्याचं प्रमाण वाढलं। विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त। महावितरणाच्या विरोधात मनसेचं खळखट्यात। पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामावर पडणार हातोडा। पूर रेषेमधील घरांवर पावसाळा संपल्यावर होणार तोडक कारवाई। केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हाजीपूरमधील लोकसभा सदस्यत्वाला भाजपकडून आव्हान। अत्याचार प्रकरणाची माहिती लपवल्याचा चिराग पासवान यांच्यावर आरोप। ममता बॅनर्जींचं पंतप्रधान मोदींना पत्र। बलात्काराबाबत कडक कायदा करण्याची पत्रातून मागणी। कोलकाता घटनेच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचं मोदींना पत्र। राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंची विधानसभा निवडणुकीतून माघार। पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमात बबनराव शिंदेंची घोषणा। मेळघाटमधील आमदाराच्या भ्रष्टाचाराची अंडी फोडायची आहे। आमदार रवी राणांची मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्यावर टीका। वर्ध्यातील कारंजा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे अनेक नदी नाल्यांना अक्षरशः पूर। महायुतीला राजू शेट्टींच्या परिवर्तन आघाडीचं आव्हान। परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून राजू शेट्टी फुंकणार विधानसभेचं रणशिंग। यवतमाळमध्ये रस्त्यावर दिसला बिबट्या। पाळीव प्राण्यांची शिकार करून खाताना आढळला बिबट्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।